नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्याचकरिता अतिशय सुखाची, आनंदाची व तुमचं तोंड गोड करणारी, त्याचबरोबर तुमचं बँक खातं देखील गोड करणारी न्यूज ही मी घेऊन आलेलो आहे. म्हणजेच पीक विम्याचं वाटप हे सुरुवात झालेली आहे व पीक विम्याच्या वाटपाचा लाभ लागलीच तुम्हाला भेटणार आहे. हे सर्वच शेतकऱ्यांना हे विधान हा लागू होत नाही आहे. म्हणजेच काही शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप सध्या झालेलं आहे व काहींनाच भेटत आहे, काहींना दुसऱ्या टप्प्यामध्ये भेटून जाईल. तर बघा, काही शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटपाचं आता बघा पाहायला गेलं तर निधी हा खूप कमी प्रमाणात मिळाला. काही शेतकऱ्यांना निधी हा खूप जास्त मिळणार आहे. कुणाला जास्त मिळणार आहे तेच या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. कारण तिथला निधी पाहायला गेलं तर शेतकरी संख्या कमी व निधी संख्या जास्त, म्हणजेच लवकरच शेतकरी देखील तिथला मालामाल होणार आहे. कुठल्या जिल्ह्याचा मालामाल होणार हे देखील मला सांगतो. त्याचबरोबर कुठल्या जिल्ह्याचे शेतकरी अर्धा मालामाल होणार, म्हणजे रक्कम भेटणार पण कमी भेटणार, ह्या प्रकारचं एका जिल्ह्यामध्ये घडणार आहे. तर दोन्ही जिल्हे मी तुम्हाला एका सोयीने सांगतो, तिथल्या गावाची यादी देखील सांगतो व दुसऱ्या टप्प्यामध्ये किती शेतकऱ्यांना रक्कम भेटेल व कुठल्या तालुक्यांना व कुठल्या जिल्ह्यांना भेटेल ते देखील तुम्हाला लगेच सांगतो. त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये. जर चॅनलला तुम्ही अद्यापही लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या. माझ्या डाव्या साईडला बेल आयकनचं जे काही तुम्हाला बटन दिसत असेल त्याला देखील दाबा, म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यासंबंधी, तुम्हाला मालामाल करणारी रकमेसंबंधी जी काही अपडेट आहे, म्हणजेच पीक विम्याच्या सर्वस्व ज्या काही अपडेट्स येतात त्या तुम्हाला मी लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करत असतो. तर चला, तुमचा देखील मी वेळ वाया घालवत नाही. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, काळजीपूर्वक बघा व व्हिडिओला लाईक देखील करा. तर बघा मित्रांनो, आता पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे, तर काही ठिकाणी खंडन करण्यात आलं आहे. म्हणजेच पीक विम्याचं वाटप स्तब्ध म्हणजे बंद करण्यात आलं होतं, ते देखील सुरू झालं आहे. म्हणजे असं नाही की शनिवार रविवारच्या 2 सुट्ट्या सोडल्या त्या दिवशी तर होतच नाही, त्या व्यतिरिक्त देखील पीक विम्याचं वाटप बंद करण्यात आलं होतं, पण ते पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू झालेलं आहे. तर ह्यामध्ये एक करून आपण सर्व अपडेट जाणून घेणार आहोत. मेनली पाहायला गेलं तर ह्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये काही जिल्हे कव्हर केलेले आहेत. जी जिल्हे झाले ते जिल्हे कृपया या व्हिडिओमध्ये होणार नाहीत. त्या जिल्ह्यांव्यतिरिक्त जर कोणी असेल व त्यांची अपडेट राहिलेली असेल तुम्ही कमेंट करू शकता किंवा कमेंट करा, त्या देखील त्याचा संबंधित देखील जी काही अपडेट आहे ती तिथेच सांगेल किंवा दुसरा व्हिडिओ मी घेऊन येईल. तर बघा मित्रांनो, मेनली पाहायला गेलं तर आता विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रामध्ये पीक विम्याचं वाटप काहीच झालं नाही, कुठेच झालं नाही. ते व्हायला आता सुरुवात बहुतेक आता या आठवड्यामध्ये सुरुवात होणार आहे. तर यामध्ये सर्व शेतकऱ्यांना पीक विमा जमा होईल का याबाबत संभ्रम निर्माण आहे. पण पीक विम्याचं वाटप त्या जिल्ह्यामध्ये एकदा सुरुवात झाली की 2 दिवसात, 4 दिवसात, 8 दिवसात, आठवड्याभरामध्ये बाकी उर्वरित शेतकऱ्यांना देखील त्याबाबतची रक्कम ही भेटून जात असते. म्हणजे सुरुवात झाल्यावर काही तुम्ही हरकत नाही. आता बघा, यामध्येच आता सुरुवात बघा सोलापूर, कोल्हापूर ह्या जिल्ह्यांना देखील होणार आहे. पाहायला गेलं तर सोलापूरची शेतकरी संख्या जास्त आहे व कोल्हापूरची शेतकरी संख्या कमी. व कोल्हापूरची शेतकरी संख्या कमी आहे पण रकमेचा तपशील हा खूप मोठ्या प्रमाणात कोल्हापूरला मिळालेला आहे. तर आपण अगोदर ते जाणून घेऊ. ते झाल्यानंतर बाकी जिल्ह्यांची देखील आपण घेऊ. आता बघा, कोल्हापूरमध्ये पाहायला गेलं तर 8,71,76,000 रुपयांचा निधी हा गव्हर्नमेंटने मंजूर केलेला आहे आणि शेतकरी संख्या तुम्हाला सांगतो खूप कमी आहे. त्यामध्ये शेतकरी संख्या 8,883 ही खूप कमी शेतकरी संख्या आहे. आता ह्यामध्ये डिवाईड करून तुम्ही तुमच्या रकमेचं तुम्ही हे लावून घ्या. त्यामध्ये बघा, सर्वाधिक रक्कम आता शिरोळ तालुक्याला भेटणार आहे. शिरोळ तालुक्याला बघा 2,69,63,000 ही रक्कम भेटणार आहे. त्याचबरोबर आता ह्या व्हिडिओमध्ये आता आणि शेतकरी संख्या बघा, तिथली शेतकरी संख्या आहे 2,04,92. फक्त एवढी शेतकरी संख्या व निधी हा जास्त प्रमाणात आहे. म्हणजेच एकंदरीत पाहायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्याचा शेतकरी 100% तुम्हाला रक्कम तुमच्या खात्यावर भेटून जाणार आहे. रक्कम भेटायला थोडाफार लेट होईल, त्याबाबत तुम्ही काळजी करू नका, पण रक्कम ही खूप चांगली प्रमाणात तुम्हाला भेटेल बाकी जिल्ह्यांपेक्षा. कारण बाकी जिल्ह्याची शेतकरी संख्या तुमच्या बाजूचा जिल्हा बघा सोलापूरमध्ये, तिथे शेतकरी संख्या खूप आहे व रकमेचा तपशील हा थोडा कमी प्रमाणात आहे कंपेअर केलं तर कोल्हापूरसोबत. तर बघा, कोल्हापूरकरांना म्हणजे बाकी जिल्ह्यांपेक्षा तुम्हाला थोडासा सुखाचा घास, सुखाचा गोड घास तुमच्या तोंडामध्ये आता काही दिवसात जाऊ शकतो. तर ह्यामध्ये बघा, पाहायला गेलं तर आता अकोला व विदर्भाचा जेवढा भाग आता पेंडिंगमध्ये राहिलेला आहे त्याची देखील आता आपण अपडेट आता जाणून घेऊया. अकोला जिल्ह्याची आता थोडीशी म्हणजे थोडक्यात अपडेट जाणून घ्यायची म्हणजे 78 कोटीचा निधी अकोल्यासाठी मंजूर झालेला आहे. रक्कम वाटपाला सुरुवात कुठे कुठे झालेली आहे. जर अकोला जिल्ह्याचा कोणी जर व्ह्यूवर असेल, आपल्या चॅनलला व्हिडिओ बघत असेल, कृपया कमेंट करून नक्कीच सांगा रक्कम किती भेटलेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्याचे कोणी जर व्ह्यूवर असाल, कृपया तुम्ही देखील कमेंट करण्याचं कृपया मदत करा. कारण तुमच्या बाकी शेतकरी जे काही बांधव आहेत त्यांना देखील कळू द्या की बाबा रकमेचा खरंच लाभ मिळतो आहे की गव्हर्नमेंटने फक्त शेतकऱ्यांच्या हातामध्ये चमचा देऊन त्यांना मोकळं केलं आहे. कारण बाकी यवतमाळला तर चमचा देऊनच मोकळं केलं, कारण त्यांना 1,000-1,500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा झाले. गव्हर्नमेंटला ब्लेम करत नाही आहे मी, पण
झालेले आहेत. तुम्हाला खोटं वाटत असेल, यवतमाळ जिल्ह्याचं कोणी तुमच्या संपर्कात असेल, तुम्ही तिथे जाऊन थेट विचारू शकता की पीक विमा तुमच्या खात्यावर किती जमा झाला. आणि ह्यामध्ये बघा विदर्भाकरिता रिलायन्स इन्शुरन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कार्यरत आहे यवतमाळ जिल्ह्याकरिता. व त्या आता पैसे कुठे गेले हे मला हे देखील माहीत नाही आहे, पण ह्या कंपनीमार्फत पीक विम्याचं वाटप तुमच्या एरियामध्ये होत असतं यवतमाळ जिल्ह्यामध्ये. तर पैसे उंदरांनी खाल्ले काय, कुठे गेले काय हे मला माहिती नाही, पण तिथे रक्कम ही खूप 10% आसपास रक्कम भेटली. जेवढी रक्कम दाखवली, ज्या शेतकऱ्यांना 7,000, 8,000, 10,000 रक्कम दाखवली, त्यांच्या खात्यावर 1,500 ते 2,000च्या आसपास रक्कम जमा झाली. हा कुठल्या प्रकारचा नाही म्हणायचा, हा प्रश्न गव्हर्नमेंटला आहे. तर ह्यामध्ये आता पाहायला गेलं तर कोल्हापूरमधले आता बरेचसे शेतकरी आता ह्याच्यापासून का आता परभणीप्रमाणे इथे देखील होईल की नाही हे सांगता येत नाही, कारण परभणीचे अर्ज रद्द झाले होते. या प्रकारचं अद्याप सोलापूर संदर्भात काहीही देखील आलेलं नाही आहे. तर बघा आता पाहायला गेलं तर कोल्हापूरमध्ये बघा करवीर तालुक्यातल्या 3 गावांना, त्याचबरोबर कागल तालुक्यातल्या 3 गावांना, त्यानंतर भुदरगड तालुक्यातले 3 गावं, त्यानंतर शाहूवाडी शिरूर तालुक्यातले 3 गावं सर्वाधिक रक्कम, त्यानंतर हातकणंगले तालुक्यातले गावे, एवढ्या गावांना बघा 59 गावांना पीक विम्याचं वाटप हे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये होऊ शकतं. यामध्ये लांब देखील म्हणजे पीक विम्याचं वाटप लगेच झाल्या तुम्हाला मेसेज येईल असं नाही. यामध्ये थोडं लेट होऊ शकतं, टेक्निकल प्रॉब्लेम येऊ शकतात, बँकेच्या सर्व्हरचे बरेचसे प्रॉब्लेम येतात. एवढ्या वेळेवर आपल्या कुठलेही कामं होत नाहीत. पण एवढ्या ह्या निगेटिव्ह गोष्टींमध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट सांगायची म्हणजे रक्कम ही तुम्हाला चांगल्या प्रमाणात भेटणार आहे. 100% जेवढा तुम्ही क्लेम केले तेवढीच रक्कम तुमच्या खात्यावर येऊन जाईल. आता बघा आता 59 गावं आपण एक करून, आता त्यामध्ये आंबा, शाहूवाडी, त्यानंतर आमजाई, वरवडे, आळतूर, त्यानंतर कन्हेरी मठ, कबनपूर, त्यानंतर कळे, कुंभोज, कोनवडे, कौलव, त्यानंतर खिद्रापूर झाल्यानंतर गंधर्वगड, गारगोटी, गिरगाव शाहूवाडीमधलं, त्यानंतर चंदगड, त्यानंतर चुन्याचा मारुती, त्यानंतर टाकवडे झाल्यानंतर तळवडे, दुर्गमानवगड, देऊळवाडी, धनगरवाडी, नरसोबाचीवाडी, त्यानंतर नरसोबाचीवाडी झाल्यानंतर नांदोली, निळे, पट्टण कोडोली, परळे, पळसवडे, पारगाव झाल्यानंतर बर्फी, बलिंगे, बाहुबली, बिद्री, बेलेवाडी, काळम्मा, त्यानंतर मनपाडळे झाल्यानंतर मल्लेवाडी, मस्सेवाडी, महागाव, मुदाळ, राधानगरी, रामनवाडी, त्यानंतर रुकडी. राधानगरी एरियाचा आसपास त्यांचा 100% पीक विमा हा क्लेम झालेला आहे. त्यानंतर लाट, वळीवडे, शाहूवाडी, सावर्डे, पाटणकर, त्यानंतर हळदी, हुसूर खुर्द, त्यानंतर शिरदवाड, त्याचबरोबर लाट. एवढ्या गावांना पीक विम्याचं वाटप हे काही दिवसामध्ये होऊ शकतं. रक्कम 100% तुमच्या खात्यावर जमा होऊन जाईल. किती रक्कम झाली कृपया ते सांगा, कारण ते बाकीच्या जिल्ह्याच्या देखील शेतकऱ्यांना कळू द्या की बाबा आम्हाला एवढी भेटली, तुम्हाला किती भेटलेली आहे. कृपया तुम्ही देखील मदत करा. नक्कीच तुमच्या चॅनलवरती नाव देखील घेण्यात येईल व तुमची जी काही अपडेट दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद देखील करण्यात येतील. तर चला, ही ह्या जिल्ह्यांची छोटीशी अपडेट होती. याच्याचबरोबर आपण उर्वरित जिल्ह्यांची देखील अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तोपर्यंत नमस्कार.